गुलाबजामुन आपण ऑर्डर केले। ज्या वेळेला साबुदाणा बनेल त्यावेळेला याची मजा ही जबरदस्त राहील। पोहा देना, एक खिचड़ी देना, सब यहाँ सब यही पर खाएंगे। एक ढोकला देना। ते पोहे तुम्ही बघितले, प्रॉपर शेव आहे, प्रॉपर मसाला आहे, स्वीट, थोड़ा तिखट, वाह मस्त। खाने के एंड में तो मीठा तो बनता है। वातावरणाची मजा घेत कुछ तो इंदोरी बनता है या इंदोरी फूडच्या शोधात आम्ही निघालो टेस्ट ऑफ इंदोर या रेस्टोरेंट वरती। और मैंने सुना है कि यहाँ पर इंदोरी आपको सब कुछ मिलेगा जो खा के आपको मजा ही आ जाएगा भाई। या सगळ्या चवदार गोष्टी बघून भूक जरा अजूनच जोरात लागली। तर मग आता पाहूया टेस्ट ऑफ इंदोर मध्ये खरंच टेस्ट आहे का। पोहा देना, एक खिचड़ी देना, सब यहाँ सब यही पर खाएंगे। एक ढोकला देना और एक गुलाबजामुन देना। पुण्यातले जर तुम्हाला बेस्ट इंदोरी पोहे खायचे तर ह्या ठिकाणी हे बेस्ट प्लेस आहे। इथं मी आज टेस्ट करायला आलेलो आहे। खूप जणांनी मला हे हायली रेकमेंड केलेलं आहे। सो बघूयात की याची टेस्ट कशी आहे। इथं बघायला गेला तर हा जो साबुदाणा आहे हा एवढा सॉफ्ट आहे की बघूनच आपल्याला समजून येतोय की हा याची ज्या वेळेला साबुदाणा बनेल त्यावेळेला याची मजा ही जबरदस्त राहील। आपल्यासोबत एक काका आहेत पुण्यामध्ये। जर तुम्ही इंदोरच्या टेस्टची मजा मिस करताय तर हे टेस्ट ऑफ इंदोर रेस्टोरंट तुमची सकाळ एकदम इंदोरी आणि चवदार बनवून टाकेल। चला तर वेळ न वाया घालवता आपण मागवलेल्या नाश्त्याला टेस्ट करूयात। हे सगळं बघितल्यावरच तुम्हाला खायची इच्छा होईल या पद्धतीने सर्व गोष्टी प्रेझेंट केल्या होत्या। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे आपण आलेलो आहात इंदोरी नाश्ता करायला आणि या ठिकाणी आपण टेस्ट ऑफ इंदोर या रेस्टॉरंट मध्ये आणि इथं आपण खूप साऱ्या गोष्टी नाश्त्यासाठी ऑर्डर केलेल्या आहेत। आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ह्यांचा खुसखुशीत असा समोसा इथं आपण फर्स्ट ऑफ ऑल ऑर्डर केला। त्याच्यानंतर ही मावा बाटी म्हणजे गुलाबजामुन आपण ऑर्डर केलेला आहे। त्यानंतर जर बघायला गेलं तर इथं आपल्याकडे आहे साबुदाणा खिचडी आणि त्यानंतर इथला स्पेशल जी गोष्ट आहे ती इंदोरी पोहे हे फेमस आहेत आणि या ठिकाणी हायली रेकमेंडेड इंदोरी पोहे असे भेटतात आपल्याला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं आहे आपल्याकडे खमंग ढोकळा, दोन टाईपचा रवा ढोकळा पण आणि आपला रेग्युलर ढोकळा पण। आणि इथं जर आपण बघितलं तर ही आहे इंदोरी कचोरी। आपली रेग्युलर कचोरी आणि ह्या कचोरीमध्ये थोडा डिफरन्स असतो, तो टेस्ट आहे तो आपण आता टेस्ट करून पाहणार आहे। ओके, सो पहिल्यांदा आपण टेस्ट करतोय तो आपला समोसा। समोसा बघू आपण कसा आहे। या ठिकाणी बघायला गेलो समोसाची जी चटणी बनवली आहे फंटास्टिक आहे। प्रॉपर चटपटा फ्लेवर जर तुम्ही मिस करताय तर ह्या ठिकाणी तुम्हाला तो सगळा टेस्ट बड तुमचा फुलफिल होणार आहे। त्याच्यानंतर आपण टेस्ट करतोय ते पोहे तुम्ही बघितले, प्रॉपर शेव आहे, प्रॉपर मसाला आहे, स्वीट, थोडा तिखट, थोडा आंबट, ह्या टाईपचा सगळा फ्लेवर ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आणि पोहे जबरदस्त। जर तुम्ही रेग्युलर पोहे खाऊन वैतागलायत तर युनिक वे मधले जर पोहे तुम्हाला टेस्ट करायचे तर हे पोहे रेकमेंडेड आहेत ऑलवेज। खूप साऱ्या लोकांना इंदोरी पोहे आवडत नाहीत पण तुम्ही टेस्ट ऑफ इंदोरला याल आणि इथले इंदोरी पोहे ज्या वेळेला टेस्ट कराल त्यावेळेला ते हायली रेकमेंडेड आहेत। त्याच्यानंतर ही सॉफ्टची अशी साबुदाणा खिचडी आपण टेस्ट करतोय। वाह मस्त, फ्लेवरची मजाच वेगळी आहे। लेमनचा फ्लेवर आहे, थोडे तिखट आहेत, थोडे आंबट आहेत, थोडे गोड आहेत, मिक्स फ्लेवर आहे आणि साबुदाणा एकदम सॉफ्ट आहे। त्यानंतर आपण इथं आता टेस्ट करतोय यांची कचोडी। वाह मस्त, कचोडीचा जो फ्लेवर आहे जी चटणी आहे जी घेतली आहे बेस्ट कचोरी। आणि त्यानंतर इथं पाहतो आपण ढोकळा। हा ढोकळा जर तुम्ही पाहिला प्रॉपर सॉफ्ट आहे, स्पंजी आहे आणि ड्राय नाही आहे मेन गोष्ट म्हटलं तर। वा, तोंडामध्ये टाकतात डायरेक्टली विरघळतोय। हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत नाश्त्याचा तुम्ही प्लॅन करताय आणि जर नियर बाय तुम्ही बाणेरच्या जवळपास तुम्ही गोष्टी पाहताय या गोष्टी हायली रेकमेंडेड। नाश्ता तुम्ही इथून बिंदास करू शकता आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पदार्थांपासून बनलेल्या आहेत। त्यांचं ऑइल पण हे रिफाईन ऑइल यूज करतात आणि बाकी सगळ्या गोष्टी यांच्या बेस्ट आहेत।
मित्रांनो हे प्लेस हायली रिकमेंडेड नाश्त्याला जर तुम्ही प्लॅन करताय तर. इथं आलेली ही सगळी गर्दी याच इंदोरी तडक्याची मजा घेत होती आणि आपण पण ठरवलं की आलेला आपला हा इंदोरी नाश्ता पटकन फस्त करू, वेळ न लावता. तर आम्ही ह्याला संपवायला सुरुवात केली आणि मजाच आली. आपण इथं ट्राय करतोय गुलाबजामुन. वा, प्रॉपर तुपातला गुलाबजामुन, स्वीट परफेक्टली, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी रबडी आणि जिलेबी मागवली आहे. तर जलेबी आपण टेस्ट करूयात क्योंकि खाने के एंड में तो मीठा तो बनता है. वाह, प्रॉपर क्रिस्पी, थोडीशी आंबट जी गरजेची आहे आणि प्रॉपर तुपात बनलेली जिलेबी एक नंबर. तुम्ही जर अशा टाईपचा नाश्ता करायचा प्लॅनिंग करताय की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे खायला आवडतं ते सगळं काही तुम्हाला भेटेल तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी टेस्ट ऑफ इंदोर मी तुम्हाला रेकमेंड करेल मित्रांनो. तर मित्रांनो आज आपल्यासोबत टेस्ट ऑफ इंदोरचे ओनर आहेत मिस्टर हेमंत. सो सर यहाँ पर इतनी जो भीड़ होती है इसका रीजन क्या है? ये भीड़ होती है पोहे के लिए. हमारा फेमस इंदौर का पोहा है, जो पोहा भी इंदौर से आता है, जीरावन आता है और पोहे का मसाला भी आता है. तो ये सब लोग यहाँ आते हैं पोहा खाने के लिए, समोसा, कचौरी और जलेबी, घी की जलेबी खाने के लिए. और आपके यहाँ पर क्या क्या मिलता है अंकल? मेरे पास समोसे है, पोहे है, जलेबी है, कचौड़ी है, आलू की कचौड़ी है, आलू प्याज की कचौड़ी है, ढोकला है और भी काफ़ी सारी चीज़ें हैं यहाँ जो हम शुद्ध घी में और सनफ्लावर ऑयल में ही बनाते हैं, शुद्ध ऑयल में ही बनाते हैं. क्या बात है अंकल. और इसके लिए कहाँ पर आना पड़ेगा? आपको आना पड़ेगा बानेर में, रेस्टोरेंट बिल्डिंग के सामने, बानेर महालुंगे रोड, पुणे 45. थैंक यू सो मच अंकल. आपके यहाँ का नाश्ता करके मुझे तो मजा आ गया. मैं सबको हाईली रिकमेंड करूंगा ये. थैंक यू.